एबीपी माझाच्या बातमीवरून विधानसभेमध्ये प्रचंड घमासान झालं। समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं निलंबन आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विधानसभेतून सभात्याग केलाय। मोपलवारांचं निलंबन करून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। शिवाय प्रकाश मेहतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मग त्यांची चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेसनं विधानसभेमध्ये लावून धरली। या सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे आणि मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना ते काही कदाचित आवडत नसेल, पण आता जर ते स्वस्थ राहिले, प्रकाश मेहतांच्यावर जर काही कारवाई केली नाही तर दाल में कुछ काला असं म्हणावं लागेल। त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहे याच्यासह जेवढे आरोप आहे तुमच्याच काळातले, सगळे तुमच्या काळातले। तुम्हाला कशी झोप आली मला समजत नाही। 1 महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, चौकशीत दोषी आढळला तर कारवाई केली जाईल। राधेश्याम मोपलवार आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि दोघांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। याशिवाय सभागृहाबाहेर पळपुट्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सुद्धा केली। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झालेली आहे आणि त्यांनी सभात्याग केलाय। आता मेहता आणि मोपलवारांवरती कारवाई टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा कांगावा तर केला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही बाप्पा पावलाय, कारण मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना 22, 23, 24 ऑगस्टला टोल माफी मिळणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या चारचाकी गाड्यांना टोल मुक्ती देण्यात आली आहे। गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती चाकरमानी जात असतात आणि त्यामुळे टोल माफीचा या निर्णयानं त्यांना चांगलाच फायदा मिळाला आहे। सिंधुदुर्गातल्या आंबोलीमध्ये सेल्फी काढण्याच्या नादामध्ये 2 तरुणांचा 600 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झालाय आणि त्यापैकी इम्रान गार्दीचा मृतदेह आढळला असून दुसऱ्या तरुणाचा शोध अजूनही सुरू आहे। खराब हवामानामुळे या पर्यटकांचे मृतदेह शोधण्याच्या कामामध्ये अडथळे येत असल्यानं काल हे काम थांबवण्यात आलं होतं। हवामानाचा अंदाज घेऊन दरीतून त्यांचे मृतदेह बाहेर काढले जाणार आहेत। मराठवाड्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झालेला असला तरी सुद्धा विदर्भामध्ये मात्र पावसानं ओढ दिली आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत विदर्भातली धरणं भरलेली असायची, मात्र यंदा विदर्भाच्या 11ही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या 81 धरणांपैकी 29 धरणांमधला जलसाठा हा 0 पातळीवरती गेलाय। मागच्या वर्षाच्या तुलनेत अनेक ठिकाणी निम्म्या किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी पाऊस पडलेला आहे। शिक्षकाची अचानक बदली झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी चक्क शाळेला कुलूप ठोकून इतर शिक्षकांना कोंडून ठेवलंय। सातारा जिल्ह्यातील जिंती गावामध्ये हा प्रकार घडलाय। पाटण तालुक्यातील जिंती गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि या ठिकाणचे शिक्षक चंद्रहार सानप यांची बदली करून त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलं। सानप सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे इथल्या दुर्गम भागातले विद्यार्थी आणि पालकही खुश होते, मात्र त्यांची विनाकारण बदली करण्यात आल्यानं चक्क शाळेलाच कुलूप ठोकून निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यामध्ये खड्ड्यांमुळे आणखी किती जीव जाणार असा प्रश्न उपस्थित होतो। याचं कारण आहे नागपूरमध्ये खड्ड्यांमुळे 2 जणांचा जीव गेलाय। नागपूरमधील हिंगणा MIDC मध्ये आई, तिची 9 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा दुचाकीवरून जात होते, मात्र खड्ड्यामध्ये बाईक उडाली आणि आईचा दुचाकीवरचा बॅलन्स सुटून मुलगा रस्त्यावरती पडला आणि त्याच वेळी मागून एका खासगी बस नाही येत, त्या खासगी बसमुळे मुलगा चिरडला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील देवळे पूल लहान आणि हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे दारणी नदीवरील देवळे पुलावरती अचानक मोठं भगदाड पडल्यानं पुलाला तडे गेले। पूल धोकादायक बनल्याचं लक्षात येताच 14 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। दरम्यान अवजड वाहनांना पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस आता सायकलवरून गस्त घालताना दिसले तर नवल वाटायला नको, कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सायकल गस्त या संकल्पनेला सुरुवात केली आहे। अनेक वेळा चारचाकीमधून गल्ली बोळामध्ये गस्त घालणं पोलिसांना कठीण जातं। यावरती उपाय म्हणून नियती ठाकर यांनी या संकल्पनेला सुरुवात केली आहे आणि याचाच भाग म्हणून चंद्रपूर आणि रामनगर पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 2 सायकली देण्यात आल्या आहेत।